नमस्कार, स्वागत आहे तुमचं KRS मराठी या आपल्या चॅनेलवरती। आज आपण बोलणार आहोत माझी लाडकी बहीण योजनेविषयी। तर चला जाणून घेऊ नवीन हप्ता कधी जमा होणार आणि या योजनेबद्दलचे महत्त्वाचे अपडेट्स। 23 नोव्हेंबर 2024 रोजी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि महायुतीने तब्बल 236 जागा जिंकत जोरदार विजय मिळवला। यात भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गट यांचा मोठा वाटा आहे। मात्र या यशाचं खरं श्रेय जातं लाडक्या बहिणींना, म्हणजेच माझी लाडकी बहीण योजनेला मिळालेल्या महिला मतदारांच्या पाठिंब्याला। जुलै 2024 मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही योजना सुरू केली। आतापर्यंत 2,40,00,000 महिलांपैकी सुमारे 22 लाख महिलांच्या खात्यात हप्त्याचे पैसे जमा झाले आहेत। पण प्रश्न असा आहे, पुढचा हप्ता कधी येणार? आणि शिंदे सरकारने प्रचारात केलेलं वचन 1500 ऐवजी 2100 रुपये मिळणार का? चला याचा सविस्तर आढावा घेऊ। आचारसंहितेपूर्वी सप्टेंबर महिन्यापर्यंतच्या हप्त्याचे पैसे महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले। ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे दिवाळी बोनस स्वरूपात आधीच देण्यात आले। आता डिसेंबरचा हप्ता येण्याची प्रतीक्षा सुरू आहे। महायुती सरकार येत्या काही दिवसात नव्या सरकारच्या शपथविधी सोहळ्याने राज्याची सूत्र हाती घेणार आहे। शपथविधीनंतर योजनेचा पुढचा हप्ता डिसेंबरमध्ये जमा केला जाईल अशी शक्यता आहे। महिला मतदारांसाठी ही योजना फक्त आर्थिक मदतीसाठी नाही, तर विश्वासाचं प्रतीक आहे। आता महिला वर्ग विचारतोय, रुपये 1500चा पुढचा हप्ता येणार की वाढीव 2100 रुपये? हे पाहणं रंजक ठरेल। तुमच्या मते लाडकी बहीण योजना महायुतीच्या विजयात किती मोठा गेम चेंजर ठरली? तुमची प्रतिक्रिया खाली कमेंटमध्ये जरूर कळवा आणि महाराष्ट्रातील राजकीय अपडेट्ससाठी KRS मराठी या आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा। पुढील व्हिडिओत भेटूच। धन्यवाद। जय महाराष्ट्र।